तर यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या गद्दारीचे एक एक पुरावे रोज समोर येत आहेत। आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाकिस्तानची हेर गद्दार ज्योती मल्होत्रा हिने 4 वेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालंय। ज्योती मल्होत्रानं मुंबई दौरा केला हे आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आहे, कारण ज्योती मल्होत्रानं 2024 मध्ये 3 वेळा, 2023 मध्ये एकदा मुंबई वारी केली। मुंबईमध्ये अनेक भागामध्ये तिने फोटो व्हिडिओ काढले। 2023 मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी याचा व्हिडिओ सुद्धा तिने काढला। हे व्हिडिओ फोटो तिने कुणाला दिले, कुणाला पाठवले याचा तपास सध्या सुरू आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। धनंजय, आता सध्या सुद्धा आपण स्क्रीनवर प्रेक्षकांना हे व्हिडिओ दाखवतोय ज्योती मल्होत्राचे, जे गणपतीतल्या गर्दीचे फोटो व्हिडिओ ते तिने पाठवलेत। या व्यतिरिक्त आणखी कुठला खुलासा तिच्या मुंबई वारी दरम्यान होऊ शकलाय का? रिद्धी, खरं तर ज्योती मल्होत्रा ही एक यूट्यूबर आहे आणि हिने मुंबई दौरा सुद्धा केल्याचं आता निदर्शनास आलेलं समोर ही माहिती आली। तिच्याच यूट्यूब चॅनलवर मुंबईतले काही व्हिडिओ हे हाती लागलेले आहेत। त्याचबरोबर तिच्या मोबाईलमधून काही गोष्टी या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सुद्धा मुंबईतल्या काही गोष्टी, काही ठिकाणांचे, प्रसिद्ध स्थळांचे फोटो हे कोणाला तरी पाठवण्यात आले होते, ते रिकव्हर करण्यात आलेले आहे आणि बऱ्याच गोष्टी आता सध्या पोलिसांकडून तपासात एक एक गोष्टी समोर येताना पाहायला मिळतात। कशा पद्धतीने तिने हेरगिरी केली आणि हे सगळ्या मुंबईतल्या काही गोष्टी ज्या आहेत तिने या पाकिस्तानला पुरवल्या असल्याचं निदर्शनात येताना पाहायला मिळतं। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तिने 2023 मध्ये एकदा मुंबईमध्ये आली होती। त्या दरम्यान तिने मुंबईतला प्रसिद्ध सगळ्यात मोठा गणेशोत्सव हा सण आणि त्यामध्ये सुद्धा लालबागचा राजा असेल, गणेश गल्ली असेल या ठिकाणाचं चित्रीकरण केलं होतं। त्यानंतर 2024 मध्ये सुद्धा ती 3 वेळा ही मुंबईमध्ये येऊन गेली आणि या तेव्हा सुद्धा तिने मुंबईतल्या काही प्रसिद्ध ठिकाणी पर्यटन स्थळी भेट दिली आणि तिकडचं सुद्धा तिने चित्रीकरण केलं होतं। तसे काही व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा युट्यूबला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आता या तपासामध्ये नेमकं समोर आणखी काय येतं या सगळ्या संदर्भात मुंबई पोलीस आणि सगळेच आता अधिकचा तपास करतायत की या सगळ्या संदर्भात तिने कोणती माहिती नेमकी पुरवली होती, कोणते पुरावे या ठिकाणी आता पोलिसांना सापडत आहे, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फक्त स्थळांची माहिती किंवा फोटो दिले होते की नेमकं यामध्ये आणखी काही दिलं होतं, कारण की मुंबई हे एक महत्त्वाचं शहर आहे, इथे पर्यटन स्थळ आहे, इथे महत्त्वाचे नेते मंडळी राहतात, त्याचबरोबर या ठिकाणी प्रसिद्ध उद्योगपती राहतात। अशा त्याच्यामुळे या सगळ्या अनुषंगाने विचार करणं फार महत्त्वाचं ठरेल निश्चित। धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।